उद्धारा जगतधारा देई सर्वासावर स्वरूपानुसंधान चित्तरमो निरंतर काम क्रोधादिक थारा मिळून चंतरी अखंडित वसो चित्ती तूच अनंता सर्वांतरी शरीरी ही घरी धारी कन्या पुत्रादि परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वत् अनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडवी हा परिमद मोह पाशांतुनी गळा असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अविट पद पदमांची भाव भक्ती दे सकळा चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भले व्हावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता मी तूपणा जगन्नाथा हो एकशी तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देवानंता प्रार्थना ही तुलाता सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु पै माऊली मातोश्री माय्यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। आजचा जो प्रश्न आहे सद्गुरूंनी सांगितलेल्या अतिसूक्ष्म गोष्टी आकळण्यासाठी व सद्गुरूंनी सांगितले ज्ञान उमलण्यासाठी नेमके काय करायला हवे। प्रश्न जो आहे त्याचा अर्थ हा आहे की सद्गुरूंनी जे अतिसूक्ष्म ज्ञान आहे ते आपल्याला आत्मसात होण्यासाठी नेमकं आपण काय केलं पाहिजे हा त्याचा प्रश्नाचं भावार्थ आहे। आता अतिसूक्ष्म ज्ञान म्हणजे नेमकं काय हे पहिलं कळलं पाहिजे आणि मग ते अतिसूक्ष्म ज्ञान मिळवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे याच्यावर आपण आता चिंतन करू। प्रत्येक मनुष्याचं जे जीवन चाललेलं आहे ते मीपणातून चाललेलं आहे, म्हणजे मी माझं आणि मलाच हवं या तीन लेवलला किंवा अपेक्षा आणि आग्रह ह्या कात्रीत सर्वसाधारण माणसाचं जीवन अडकलेलं आहे आणि त्याच्यातून त्याला त्याच्या जीवनात तो सुखी होतो दुःखी होतो हे सगळं जे चाललेलं आहे त्याचं ते माझं आणि मलाच हवं याच्यातूनच चाललेलं असतं। आता हे जीवन असं का चाललंय तर प्रत्येक मनुष्य स्वतःचं अस्तित्व देहाच्या आधारे किंवा देह हेच त्याचं अस्तित्व असं समजत असतो। म्हणून देह म्हणजे मी हा जो भाव प्रत्येक मनुष्याच्या अंतःकरणात किंवा अंतर्मनात इतका घट्ट आहे की जे सूक्ष्म ज्ञान कळायला पाहिजे तेच त्याला तिथे कळत नाही। म्हणजे सांगून सुद्धा बऱ्याच वेळेला सर्वसाधारण माणसांना हे ज्ञान आकळता येत नाही।
मग नेमकं काय ज्ञान आकळायला हवं? तर आपलं जीवन ज्याला आपण म्हणतो त्या जीवनाचं नेमकं जे कारण आहे किंवा आपल्या जीवनाला जो अर्थ प्राप्त करून घ्यायचा आहे ते नेमकं काय हे समजलं पाहिजे. त्याला म्हणतात सूक्ष्म ज्ञान. सतत प्रत्येक मनुष्याला देह मी म्हणजे देहापुरती मी असा भाव असतो, त्याला देहभाव म्हटलंय. आणि ह्या देहभावाच्या अधिष्ठानावरच सर्वजण मी माझं मलाच हवं त्याच्यातून जीवन जगतात. आज जगामधले जे सगळे वाद आहेत, भांडण तंटे आहेत, ते ह्या मी माझं मलाच हवं ह्यावर आधारित आहे. मग ते अगदी वैयक्तिक पातळीवर असो, कौटुंबिक पातळीवर असो, सामाजिक पातळीवर असो किंवा राष्ट्रीय पातळीवर असो. लढाया म्हणतात ते सुद्धा राष्ट्राभिमानाच्या नावाखाली माझं राष्ट्र तुझं राष्ट्र आणि त्याच्यातूनच हे सगळं वाद आहेत. मग नेमकं सूक्ष्मज्ञान कोणतं आहे ते सूक्ष्मज्ञान असं आहे की जे प्रत्येक मनुष्याला वाटलं की देहापुरती जे मी आहे ते त्याचं अज्ञान आहे. म्हणजे मी म्हटलं की माझा देह किंवा आपलं नाव, त्या नावाच्या अपेक्षा जात धर्म पंथ सर्व काही तिथे येतं. हे अज्ञान आहे. अज्ञान का? कारण आपलं खरं अस्तित्व देहाच्या पेक्षा वेगळं आहे. म्हणजे दिसायला जो आपण देह म्हणून स्वतःला पाहतो तो देहाच्या आतून किंवा हा देह चालवणारी जी शक्ती आहे किंवा देहाच्या द्वारे जे आपण जाणतो आहोत, पाहतो, ऐकतो, बोलतो, विचार करतो, हे सगळं जे चाललेलं आहे तर देह करत नाही आहे. तर देहाच्या ठिकाणी ही जी जाणीव आहे का जाणणारं तत्व आहे ते आपलं अस्तित्व आहे. पण ते जाणीव दिसत नसल्यामुळे किंवा दृष्टीच्या कक्षेत येत नसल्यामुळे जाणीव आहे हे सर्वसाधारण माणसाला कळत नाही. म्हणजे खरं अस्तित्व हे आपलं असं आहे हे सर्वसाधारण माणसाला कळत नाही. माणूस किती हुशार असो, विद्वान असो, पण व्यावहारिक दृष्टिकोनाच्या अपेक्षा तो विद्वान असेल, पण हे ज्ञान आकारण्याच्या अपेक्षेत तो तिथे अज्ञानीच असतो. म्हणून हे ज्ञान कळण्यासाठी म्हणजे मी म्हणून जे आपण म्हणत असतो स्वतःकडे पाहून ते मी कोण म्हणतं हा सरळ विचार. शरीर मी म्हणतं का? तर आपल्याला वाटत शरीर मी म्हणतं. पण ज्या वेळेला मृत्यू होतो ते शरीर असतं पण मी म्हणणारा नसतो. लक्षात घ्या. मृत्यू म्हणजे काय? जो मी म्हणत इतके दिवस हुशारा करत तिकडे फिरत असतो माणूस, तो मृत्यू झाल्यानंतर देह तिथे तसाच असतो. मग त्याला तुम्ही काही बोला ना, तो काहीच करत नाही. कारण त्या शरीरातून जाणणारं जे तत्व आहे ते तत्व तिथे नसतं. ते तत्व जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण जिवंत आहोत हे लक्षात घ्या. ज्याला आपण जिवंत म्हणतो हे आपला जिवंतपणा जो आहे तो म्हणजेच हे जे जाणणारं तत्व जोपर्यंत शरीरातून कार्यरत आहे तोपर्यंत जीवन चाललंय हे लक्षात घ्या. पण ज्या क्षणी ही जाणीव म्हणजे जाणणारं हे तत्व शरीरापेक्षा वेगळं होत आहे, म्हणजे शरीराहून अधिक म्हणजे जे एकरूप झालेलं आहे शरीराशी, ते शरीरापासून वेगळं होतं. शरीराची साथ सोडते ती जाणीव. तो चालणारा बोलणारा बलदंड माणूस किती असला
तरी नंतर मात्र त्याची हालचाल सगळी बंद होते, म्हणजे जगणं त्याचं थांबतं, मग त्याला आपण म्हणतो मृत्यू. म्हणजे शरीर करत नाही, तर शरीरातून की शरीराच्या आधारे किंवा शरीराच्या साह्याने आपण जे जीवन जगतो आहोत, हे जे जीवन जगतो आहोत म्हणतो आपण, हे जीवन जगणं जे आहे ते ह्या जाणीवेच आहे, म्हणजे जाणणाऱ्या तत्वाचं आहे. आता हे खरं सूक्ष्म ज्ञान आहे. पण रोज जर एखादा माणूस ऐकत असेल तर हो मला माहिती आहे, मी जाणीव आहे. पण जीवन जगताना परत मी देह म्हणूनच जगत असतो हे त्याला कळत नाही. लक्षात घ्या, म्हणजे सूक्ष्म का शब्दाने समजलं तरी ते आकळता येत नाही. महत्वाचा मुद्दा आहे. शरीर हे यंत्र आहे किंवा इन्स्ट्रुमेंट आहे, आणि ह्या शरीराला चालवणारी ही जी शक्ती आहे किंवा जे जाणणं चालू आहे ते आपलं अस्तित्व आहे. शरीराच्या अपेक्षेत आपण स्त्री आहे, पुरुष आहे, लहान आहे, मोठा आहे, अमुक एक वयाचा आहे, हे सगळं आहे ते शरीराला लागू आहे. सगळ्या ओळखी स्त्री म्हणून पाहतो किंवा पुरुष म्हणतो, कशाच्या अपेक्षेत पाहतो? शरीर म्हणून. पण शरीरातून जाणणारी ही जी जाणीव आहे ती पुरुष पण नाही, स्त्री पण नाही, लहान पण नाही, मोठी पण नाही, वार्धक्याला आली असंही नाही. तर ही जी जाणीव आहे, ही जाणीव अजर आहे, अमर आहे, अदृश्य आहे, अव्यक्त आहे, हे निराकार आहे. हे सगळं जे आहे जे वर्णन केलं तरी ते माणसाला कळत नाही. अतिसूक्ष्म म्हणायचं कारणच हे आहे की पुन्हा पुन्हा हे ज्ञान ऐकावं लागतं. श्रवण, याला म्हणतात शुद्ध श्रवण. सद्गुरूंच्या मुखातून साधकाने नेहमी शुद्ध श्रवण केलं पाहिजे. सर्वसाधारण माणसं हल्ली टीव्हीचा चॅनल लागला की सगळं जे चाललेलं ते ऐकायच्या मागे लागतात बऱ्याच वेळेला. त्यावेळेला पै महाराज नेहमी म्हणायचे की कानात कचरा आपण टाकत बसतो बऱ्याच गोष्टींचा, कारण खरा अर्थ कळतच नाही. नुसतं आम्हाला माहिती असं करून बरेच लोक म्हणतात आम्ही ह्यांचं ऐकतो, त्यांचं ऐकतो. सगळेजण सारखं सांगत असतात, पण जर हे ज्ञान आकळायचं असेल तर एकाच सद्गुरूच्या ठिकाणी श्रद्धा पाहिजे, शरणागती पाहिजे, निष्ठा पाहिजे. हा पहिला महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा. कारण हे ज्ञान आत्मसात होण्यासाठी त्यात सद्गुरूंकडनं पुन्हा पुन्हा समजून घेणं, कारण हे ज्ञान आपल्याला आचरणात प्रकट झालं पाहिजे. नुसतं माहिती आहे पण आचरण नाही तर ते अज्ञानच, ते ज्ञान नाही. लक्षात घ्या. म्हणून अतिसूक्ष्म म्हणायचं कारण का, ते आचरणात आणायला कठीण म्हणण्यापेक्षा तिथे सतत आपण विसरतो. म्हणून नेहमी ज्यावेळेला सद्गुरूंच्याकडे आलेला साधक, सद्गुरू ज्यावेळेला ही साधना देतात की तू कोण आहेस, तर मी कोण आहे असं म्हणण्यापेक्षा आहे ते कोण आहे हा विचार सद्गुरूंनी दिला. मी म्हटलं की मी देह हा भाव येतो आणि म्हटलं मी कोण आहे, म्हणजे जसं आपल्याला कोण आहे, तुम्ही कोण आहे तो, मग आपण पटकन नाव गाव सांगतो सगळं ना. एकमेकाला नवीन माणसं एकमेकाला ओळखतात, तुम्ही कोणत्या गावचे, आम्ही कोणत्या गावचे, हे सगळं चालतं की नाही. या सगळ्या ओळखी हे अज्ञान आहे. खरं ज्ञान काय, ह्या जाणीवेला गाव नाही, नाव नाही, आकार नाही, रंग नाही, रूप नाही, काही नाही, पण ती आहे. कशावरून? आपण जिवंत आहोत म्हणून. प्रत्येक मनुष्य स्वतःला मी जिवंत आहे म्हणतो. तर हे मी म्हणणारं कोण आहे, तर मी म्हणणारं हे जे तत्व आहे त्याला जाणीव हा शब्द जीवनविद्येने दिलेला आहे. जाणीव आहे. संतांनी त्याला चैतन्य शब्द वापरला. सद्गुरू पै महाराजांचं जे नेहमीचं
ज्ञान ते जे सांगायचं ते अधिक सोपं करून सांगण्याची त्यांच्याकडे कला आहे. जे कठीण आहे ते सोप्या भाषेत समजण्यासाठी ते प्रयत्न करत असतात. संतांनी चैतन्य सांगितलं म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी अभंग लिहिला, सर्व उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारी दिले. म्हणजे हे जे चैतन्य ज्याला म्हणतो आपण ती जाणीवच. जाणीव म्हणजे काय? जाणते ती जाणीव. पाहते कोण? जाणीव. आता आपण म्हणतो मी पाहत होतो तुम्हाला गॅलरीतून, कोणातरी आता तुम्ही अरे मी बघितलं तुम्हाला गॅलरीतून. आता मी पाहिलं तर कोणी पाहिलं? तर मी अमुक आहे आणि पाहिलं म्हणतो तो, म्हणजे देहाच्या अपेक्षेत मी पाहिलं म्हणतो. पण खरं कोणी पाहिलं असतं? ह्या जाणीवेने पाहिलेलं असतं. ह्या जाणीवेला नाव गाव काही नाही हे परत लक्षात ठेवायचं. ही जाणीव निराकार आहे. निराकार म्हटल्यानंतर आकारच नाही, त्याला ओळखणार कसं? तर शरीराच्या आधारे तिची ओळख होते. म्हणजे शरीराचं महात्म्य आहे, शरीराचं महात्म्य नाही असं नाही. पूर्वीच्या परंपरेमध्ये शरीराला महात्म्य नव्हतंच म्हणायचे की शरीर प्रारब्धावर सोडून टाका किंवा प्रपंच प्रारब्धावर सोडून टाका आणि फक्त परमार्थ करा. आणि त्यामुळे शरीराच्या अपेक्षेत दुर्लक्ष झाल्यामुळे परमार्थ सर्वांगाने परिपूर्ण झाला नाही. काही ठिकाणी, काही लोकांच्या ठिकाणी झाला. ज्याही लोकांना हे कळलं नाही ते अर्धा झाला. कारण शरीर आणि जाणीव दोन्ही मिळून आपण आनंदाने जीवन जगायचे. शरीराचं महात्म्य हे पहिलं समजलं पाहिजे. शरीर नसतं तर ही जाणीव मुळात निराकार म्हणतो किंवा नेणीव स्वरूप आहे. म्हणजे जाणीवपूर्वक ही जाणीव शरीराशिवाय जीवन जगू शकत नाही. शरीराचं महात्म्य कुठे? जे नेणीपूर्वक शरीर आहे, जाणीव आहे. नेणीपूर्वक म्हणजे तिच्याकडनं जाणीवपूर्वक काही जाणलं जात नाही. ज्यावेळी ती शरीराशी कनेक्ट होते, ते शरीराशी एकरूप होते, तर ती जाणीव जी नेणीपूर्वक आहे ती जाणीवपूर्वक जाणायला लागते. हे शरीराचं महत्व. त्यामुळे शरीर आहे तेव्हा हा जाणीवेचा अभ्यास होतो. जाणीव हे ज्ञान ग्रहण करू शकते. ते जाणीव हा आनंद जाणीवपूर्वक जाणू शकते. म्हणून गाढ झोपेत काय असतं माहीत नाही का? कारण आपण तिथे नेणीवपूर्वक असतो, जाणीवपूर्वक नसतो. नेणीवपूर्वक म्हणजे अर्थ समजून घ्या. तिथे गाढ झोपेमध्ये कोणी बाजूला बसला काय, कोणी काही बडबडलं काय, कोणी स्तुती केली काय, काहीच कळत नाही. शरीर आहे. आता शरीर काहीच नाही करत कारण ती जाणीव नेणीव स्वरूपात गेली. गाढ झोप म्हणजे ती नेणीव स्वरूपात जाते. म्हणजे जाणीवपूर्वक जाणणं तिथं ती थांबवते. तर ती जी अवस्था असते त्याला म्हणतात निद्रा अवस्था. जाणीवेची अवस्था आहे ती की ती जेव्हा जागी होतं, म्हणजे आपण जागे होतो असं ज्याला आपण म्हणतो, तर खरं जागं कोण होतं? ही जाणीव जे नेणीव स्वरूप अवस्था संपवते आणि जाणीवपूर्वक जाणण्याच्या अवस्थेला येते तेव्हा आपण म्हणतो जागे झालो. आता ते शरीर जागं होतं की जाणीव जागी झाली? जाणीव जागी झाली, पण दिसतं काय? शरीर जागं झालं. जाणीव म्हणजे नेमकं काय कळण्यासाठी हे मुद्दाम उदाहरणं का घेतो आपण? मी सकाळी उठणारा एवढ्या वाजता, 5 वाजता. ज्याला उठायची सवय नसतो तो झोपतो. कारण ही जाणीव नेणीव स्वरूप अवस्था आपली सोडत नाही. नेणी अवस्थेतच असतो आणि नेणी अवस्थेत चांगली झोप लागल्यानंतर आपण काय म्हणतो? बरं झालं, बरं वाटलं, खूप छान झोप लागली. आणि एखाद्याला जर झोप मध्ये मध्ये जाग एकसारखी तर तो म्हणतो आज मला झोप चांगली लागली नाही. कोणाला नाही लागली? ह्या जाणीवेला आपली स्वतःची मूळ अवस्था आहे. नेणीव स्वरूप ही त्या जाणीवेचं मूळ स्वरूप अवस्था आहे, नेणीव स्वरूप आहे. त्यामुळे ही जी नेणीव स्वरूपाशी त्या अवस्थेत जास्त वेळ राहिली नाही तर आपण म्हणतो आपली झोप झालेली नाही. आणि जर त्या सकाळी उठल्यानंतर जर एखाद्या व्यक्तीला अगदी थोडी झोप घेतली तर तो फ्रेश आहे असं म्हणतो, मला छान झोप लागली. नेणी अवस्थेत म्हणतो का तो? नाही, नेणी अवस्थेत त्याला कळत नाही काय. पण नेणी अवस्थेत तो सुखी असतो म्हणून तो उठल्यानंतर म्हणतो का हा चांगली झोप लागली, बरं वाटलं, फ्रेश झालो. हे कोण म्हणतं? जाणीव म्हणते. म्हणजे आपण जाणीव आहोत हे सतत प्रत्येक मनुष्याने जाणीवपूर्वक हा अभ्यास करायचा आहे. या गोष्टी अतिसूक्ष्म गोष्टी कळण्यासाठी
जाणीवपूर्वक अभ्यास करावा लागतो. जाणीवपूर्वक म्हणताना इथे बहिर्मन अंतर्मनाचं शास्त्र जे सद्गुरूंनी मांडले ते लक्षात घ्या. बहिर्मनाच्या द्वारे अभ्यास व्हावा लागतो आणि बहिर्मनाच्या द्वारे सद्गुरूंनी दिलेलं जे ज्ञान आहे, सूक्ष्म अवस्था, अतिसूक्ष्म ज्ञान ज्याला म्हणतो, की बहिर्मनाच्या द्वारे कोण आहेस हे या बहिर्मनाच्या म्हणजे जाणीवपूर्वक आपणच आपल्याला विचारलं पाहिजे कोण आहेस. म्हणजे त्या साधकाने स्वतःला विचारलं कोण आहेस आणि स्वतः उत्तर द्यायचं जाणीव आहेस. कळलं? त्याला म्हणतात चिंतन. लक्षात घ्या परत. म्हणजे हे अतिसूक्ष्म ज्ञान नेमकं काय केलं पाहिजे? साधी गोष्ट आहे, कोण आहे स्वतःला विचारा. सवयीने उत्तर काय येईल? पटकन तुम्ही कोणात म्हटलं की नाव घेतो ना, पटपट टेलिफोनवर एखादा कोणा मोबाईलवर बोलतो आणि मोबाईलवर काय नाव येतात म्हणून, पण ज्याला एखाद्याला आपण कोण आहात ओळखलं नाही लगेच आपण नाव सांगतो की नाही. आता व्यवहारामध्ये ते बरोबर आहे, चूक काहीच नाही. व्यवहार करताना एकमेकाला रूपाच्या अपेक्षेतच ओळखणार आपण, पण मुळात आपण शरीर म्हणजे आपण नाहीये हे आपल्याला पक्क कळलं पाहिजे. हे जर चांगलं आकळलं, उमजलं, शरीर म्हणजे आपलं अस्तित्व नाही, शरीर काही काळ राहणार आहे आणि काही काळात जाणार आहे हे आपल्याला पक्क माहिती पाहिजे. आपण विसरतो. आठवण कधी येते? पण जवळचा आपल्याच वयाचा माणूस गेला ना, अरे बापरे ह्याच वयाचा होता, लगेच माणसाच्या पोटात गोळा येतो, अरे बापरे आपल्याला पण जावं लागणार. जाशील तेव्हा जाशील, त्याचा काय विचार करू नकोस. पण तू जाणीव आहेस आणि ह्या जाणीवेला मृत्यू नाही हे जर कळलं तर तुला काही भीती वाटत नाही. कळलं ना? मृत्यू म्हणजे शरीर आणि जाणीव यांची जी गाठ पडली आहे ती गाठ बाजूला होते, सुटते, म्हणून त्याला चित जड ग्रंथी असा शब्द वापरला. चित म्हणजे जाणीव, जड म्हणजे शरीर. हे जेव्हा एकमेकाशी एकरूप होतात किंवा जोडले जातात त्याला ग्रंथी म्हटलेलं आहे. ग्रंथी म्हणजे गाठ. ही गाठ म्हणजे त्या गाठीतून निर्माण झालं ते मी पण. जाणीव स्वतःच ओळख विसरली, देह मी म्हणायला लागली आणि ह्या चिंचड ग्रंथीतून निर्माण झाली ती मीपणाची गाठ, देहभावाची गाठ. आता आहे सोपं काय? कोण आहेस हे प्रत्येकाने स्वतःची ओळख घट्ट केली पाहिजे. एवढंच अतिसूक्ष्म आहे, एवढं जास्त नाही, थोडं आहे असं जे संत सांगतात ना, की खूप काही नाहीये. ग्रंथविंत खूप वाचले पाहिजेत असं काही नाही. सद्गुरूंचं मार्गदर्शन आवश्यक आहे. आता तुम्ही जर भागवत वाचायला घेतलं, सद्गुरूंचं ज्ञान नाहीये पण भागवत घेतलं, एकनाथ महाराजांचं भागवत, अख्खं भागवत वाचा. किती दिवस लागतील ते माहित नाही, कारण एवढं मोठं पुस्तक आहे. कसं लिहिलं आपलं काय वाटतं बापरे एकनाथ महाराज कसं लिहिलं असेल एवढं मोठं भागवत. विद्वान आहेत म्हणजे त्यांच्याकडे ज्ञान होतं, प्रतिभा ज्ञान आहे, त्यामुळे त्यांनी लिहिलं. पण ते सगळं वाचलं तरी मी कोण आहे कळणार आहे का? नाही कळणार. कारण सद्गुरूंकडनंच हे व्यवस्थित समजून घ्यावं लागतं. पुन्हा सांगतो, हे जरी शब्दाने किती सांगितलं तरी ते गुह्य आहे, गुप्त आहे, कारण ते आकळता येत नाही. कारण मी म्हणणार कोण, मी कोण म्हणतं हा स्वतःला विचार करा. हा मी कोण म्हणताय? हा देह म्हणत नाहीये. तर देहातून हे जाणणारं जे तत्व आहे तेच डोळ्यातून पाहतं, कानातून ऐकतं, नाकातून गंध जाणतं, जिभेतून स्वाद चाकतं किंवा स्पर्श जाणतं. आणि ह्या सगळं करताना त्याच्याकडे आनंद आहे. दोन गोष्टी आहेत. शरीर हे आनंद उपभोगण्यासाठी निर्माण झालं. कोणी निर्माण केलं? ह्या जाणीवेनेच. दुसरं कोण निर्माण करायला नाहीये. ही जाणीव, जसं कोळी स्वतः कोळी पोटातून जाळं निर्माण करतो तसं ही जाणीव स्वतःचं शरीर निर्माण करतो. म्हणजे ह्या जाणीवीकडे किती प्रचंड शक्ती आहे ते लक्षात घ्या. जन्म आणि मृत्यू कोण ठरवतं? जाणीव ठरवते, शरीर नाही ठरवत. बस झाला. आपण म्हणतो ना, आता बरेच दिवस राहिलो या घरात, नवीन घर घेऊया म्हणतो की नाही आपण. पैसे असतील तर, नसेल तर म्हणतो बरं आपलं आहे ते चांगलं. पण एखाद्याचं बँक बॅलन्स चांगलं वाढलं, चांगलं कमाई व्हायला लागली, तो काय म्हणतो आता आपण मोठं घर घेऊया. आता ह्या घरात त्या घरात गेला, आनंदासाठी गेला ना. तसं ही जाणीव काही काळाने
स्वतः ठरवते. पण ते परत हे कोण ठरवतं? जाणीवपूर्वक नाही ठरवत. हे अंतर्मन म्हणजे नेणीपूर्वक ही अवस्था जी आहे, ह्या नेणीवेत प्रचंड ज्ञान आहे. म्हणजे जाणीव म्हणतो ना आपण, ते जाणीवपूर्वक आपल्याला काहीच कळत नाही. पण नेणी अवस्थेत पोहोचल्यानंतर तिथल्या ज्ञानाला जी भरती येते, त्या भरतीच्या द्वारे ते जाणीवपूर्वक परत प्रकट व्हायला लागतं. त्याला म्हणतात प्रतिभा ज्ञान प्रकट झालं, प्रज्ञाशक्ती म्हणतात ती. म्हणून नेणी स्वरूप म्हणजे अंतर्मनाकडे प्रज्ञाशक्ती आहे. तिथे बुद्धी नाहीये काहीच. म्हणजे बुद्धी म्हणजे योग्य अयोग्य याचा विचार करताना म्हणतात बुद्धी. हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हे मला आवडतं, हे मला आवडत नाही, हा जो विचार आपण जे करतो तो बुद्धीचा भाग आहे. अंतर्मन किंवा हे नेणी स्वरूप अवस्थेमध्ये मुळात ही नेणी स्वरूप अवस्था दिव्य आहे. मूळ म्हणतो, परत लक्षात घ्या. पण शरीराच्या बरोबर ज्या वेळेला तिचा जी जड ग्रंथी तयार झाली किंवा एकरूप झाली, त्यावेळेला शरीराच्या अपेक्षेत हे जे नेणी स्वरूप अवस्था आहे तिथे अशुद्धपणा. त्याचं उदाहरण समजायचं असेल तर, समुद्र हा मध्यभागी गेला तर तिथे नुसतं समुद्राचं पाणी आहे. पण काठावर आला, समुद्राच्या किनाऱ्यावर तुम्ही होता, समुद्राच्या लाटा येतात जातात पाहतो, तर समुद्राच्या जवळ येणाऱ्या म्हणजे काठाकडे असलेलं समुद्राचं पाणी हे त्या वाळूने किंवा मातीने भरलेलं असतं, गढूळ झालेलं असतं. तसं शरीराच्या द्वारे ही जाणीव जेव्हा कार्य करते तेव्हा तिच्याकडे जे अज्ञान प्रकट होतं ते म्हणजे त्या शरीराच्या अपेक्षेत होणारी ती अवस्था आहे जाणीवची. म्हणजे आता शरीर त्याच्यासाठी हे आहे कारणीभूत असं काही नाही, ही अवस्था आहे. जसं समुद्राच्या किनाऱ्यावर बघितलं तर समुद्राचे वाळू त्या पाण्यामध्ये मिक्स झालेले आपल्याला कळते. जर पोहायला आपण गेलो, पाय बुडवायला गेलो तर आपल्या पायाला वाळू लागते वगैरे सगळं आपण म्हणतो पाण्यात गेल्यानंतर. पण खोलखोल गेल्यानंतर वाळू वगैरे काही नसते. खोलखोल जसं समुद्रात जायला लागतो ते एकदम तिथे समुद्राचं निव्वळ पाणी असतं. तसं ही जी जाणीव आहे आज शरीराच्या अपेक्षेत तिच्याकडे हा गढूळपणा आलेला असतो, त्याला आपण म्हणतो अज्ञान. पण ह्या जाणीवेने आपण जाणीव आहोत म्हणून संतांनी म्हटलं चैतन्य. वेदामध्ये ऋषीमुनींनी त्याला ब्रह्म म्हटलंय. शब्द वेगळे आहेत, नावं वेगळे आहेत, पण आहे एकच. किंवा आत्मतत्व म्हटलंय. हे सगळं एका अर्थाने म्हणजे आत्मा कळत नाही लोकांना. आत्मा म्हटलं की मग आत्मा कुठे असेल, कसा असेल, ह्याची बरेच चर्चा आपण पाहतो बऱ्याच पुस्तकात. मग कोणी समजा अंगठ्या एवढा आत्मा आहे, असं एवढासा आत्मा आहे किंवा तो काही लोक म्हणतात माणूस मेल्यानंतर अगोदर मेल्यानंतर वजन किती होतं ते बघतात. पण ह्या जाणीला वजनच नाही. आकार आहे तसं वजन पण नाही. आकार नाही तर अंगठ्या एवढा कसा असणार. आता पाणी, समुद्राचं पाणी केवढं आहे, अथांग आहे. किनाऱ्याच्या अपेक्षा आपण म्हणतो, पण समुद्रापेक्षा आपण जर आकाशाकडे पाहिलं तर आकाशाला कुठे बघता येईल, कुठेही बघा तिथे आकाश. तसं ही जाणीव जी आहे हे शरीराला व्यापून आहे. कुठेही पायाच्या बोटाला टोचा, तिथे जाण आहे, तिथे टोचल्याबरोबर लगेच कळतं लागतंय का ते, दुखतंय का ते म्हणतो ना. ती जाणीव असल्यामुळे तिथे संवेदना तिथे येतात, ते जाणीवेच्या संवेदना. त्यामुळे आपण जाणीव आहोत. आणि जाणीव आहोत म्हणजे नेमकं काय आहोत, आपण निराकार आहोत. शरीराकार म्हटलं तर अहंकार आणि निराकार म्हटलं की ओंकार. म्हणजे जाणीव आपण म्हणजे आपण निराकार आहोत. आणि ह्या जाणीवेला आपण म्हणतो ना पती पत्नी, भाऊ बहीण, आई वडील, ही जी नाती आहेत ती कोणाची आहेत, शरीराच्या अपेक्षेत जाणीवने धरलेली नाती आहेत. खरं म्हणजे आपण सगळ्या जाणीवा ज्या आहोत ती सगळे एकरूपच आहोत, एकच आहोत. एकत्व आहे तिथे, एकच आहोत म्हणजे एकत्व आहे. सगळ्या जाणीवा बघायला गेलं तर शरीर सगळ्यांची बाजूला गेली तर उरणार काय, केवळ जाणीव. तिथे वेगळे पण काहीच नसणार. समजूच घ्या. म्हणजे हा विषय समजणं कठीण का होतो, असं कसं होईल माहित नाही, असं म्हणतो ना आपण. म्हणजे 4-10 कळशी आहेत पाण्याने भरलेल्या. मग ही तांब्याची कळशी म्हणा, पितळीची कळशी म्हणा, की छोटा चंबू म्हणा, की ग्लास म्हणा, ह्या आकाराच्या अपेक्षेत म्हणतात त्या ग्लासमधलं पाणी घे, त्या कळशीमधलं पाणी घे, त्या मडक्यातलं पाणी घे.
पण त्या सगळे आकार असलेल्या बाजूला कारण सगळं पाणी ओतून टाका एकाच ठिकाणी, तर काय होईल? कुठचं कळशीचं पाणी, कुठचं मडक्यातलं पाणी, कुठचं ग्लासमधलं पाणी, काही नाही. लक्षात, तिथे एकत्व आहे. तसं आपल्या सर्व विश्वातील सर्व जे जे जिवंत पशु पक्षी कीटक जीवाणू माणसं सर्व तिथे एकत्व आहे. म्हणून वसुधैव कुटुंब म्हणतात संत, ते त्यासाठी की हे सगळं वसुधा म्हणजे पृथ्वीवरचं सगळं विश्व जे आहे ते एक कुटुंब आहे. कारण एकाच कुटुंब, एक कुटुंब म्हणजे शरीराच्या अपेक्षेत आपण खरं म्हणजे सर्व कुटुंब एकाच कुटुंबाचे आहोत. पण ते कळत नाही. का कळत नाही? कारण आपण जाणीव आहोत हे कळत नाही. मग लक्षात घ्या, आपल्याकडे दुजेपण जे येतं ते शरीरामुळे दुजेपण येतं. आणि हे शरीरामुळे असलेलं दुजेपण आपल्याला बाजूला करून पाहता आलं पाहिजे. शरीराचं दुजेपण असल्यामुळे आपण श्रेष्ठ कनिष्ठ, जातीभेद, धर्मभेद सगळ्यामधून आपण जे अडकलेलो आहोत त्याच्यातून मुक्त व्हायचं असेल तर आपण जाणीव आहोत हे कळलं. म्हणून संतांकडे जातीभेद नसतो. खरे संत म्हणतो तिथे. परत विद्वान संत म्हणजे विद्वत्तापूर्ण बोलणारे असे की त्याला संतच म्हणतात, पण तो खरा संत नसतो, विद्वान असतो. जे संत आहेत त्यांना सर्व आपलेच वाटतात, कारण ते जाणीव म्हणून सर्वांकडे बघत असतात. जाणीव म्हणून म्हणजे आपण सर्व एक आहोत ह्या भावात बघत असतात, म्हणून तिथे आपलेपणा असतो. आता हे ज्ञान आकळायला परत कठीण आहे. सांगतो एवढंच आहे. एवढं सगळं सांगितलं तरी आपण परत माहिती आहे म्हणतो, आणि माहिती म्हटलं की परत जीवन जगायला लागलो की तुझं माझं चालू होतं. परत महत्वाचा मुद्दा काय, हे तुझं माझं आहे ना, तेच गेलं पाहिजे. तुझं माझं मधूनच हे सगळे विकार येतात. असूया येते, द्वेष येतो, मद मोह मत्सर येतं. सगळे जे प्रकार जे चाललेले आहेत ते देहभावामुळे. जाणीव म्हणून जर सगळ्यांचा तुम्ही स्वीकार करायला लागलात, आता खरं म्हणजे या जाणीवेला दुसरा शब्द म्हणजे चैतन्य. मुळात हे चैतन्य आहे. हे चैतन्य म्हणजे चित्त अधिक अन्य ते चैतन्य. चैतन्याचा अर्थ लक्षात ठेवायचा. चित्त म्हणजे जाणीव, अधिक म्हणजे शरीर वगैरे जे त्याच्यावर लागलं ते सच्चित आनंद असे शब्द वापरतो. त्यावेळेला सुद्धा हे जाणीव आहे. आणि जाणीव शरीराच्या अपेक्षेत जीवन जगते. आणि हे जे जगणं आहे तिचं तिने आपण जाणीव आहोत हे स्वतःला सांगत राहणं हा सर्वात सोपा उपाय. त्याला नामस्मरण म्हणू शकतो आपण. तुम्ही विठ्ठल 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 म्हटलं आणि जाणीव नाही कळलं तरी ते विठ्ठल विठ्ठलाच्या अंगाने हे ज्ञान प्रगट होणार नाही. खरं सांगायचं बघा, काही लोक देवाचं नाव घ्या, अरे देवाचं नाव म्हणजे कोणाचं नाव घ्यायचं? जाणीवेचं नाव घे. जाणीव आहे हे जाण, त्याला खरं ईश्वर स्मरण म्हणतात. पण जाणीव नाही कळत म्हणून लोक राम कृष्ण विठ्ठल किंवा अनेक देवदेवतांची नावं सांगतात. आणि ते आहे ते आपण आहोत कसं म्हणणार? आता बघा, मी गणपतीचं सतत स्मरण करेल, मग गणपतीसारखं मी दिसायला पाहिजे का? आवडेल कोणाला गणपतीसारखं दिसायला? म्हणजे अजून म्हणाले भावनेला हे लावतात, धक्का बिक्का लावत नाही. खरं ते सांगतोय काय, इथे तू जाणीव आहेस हे कळलं पाहिजे. आणि हे कोणामुळे कळणार? सद्गुरूंच्या सान्निध्यात आल्याशिवाय हे कळत नाही. शब्दाने पहिलं कळतं आणि मग सद्गुरू त्यासाठी निरनिराळे मार्ग सांगतात पुन्हा पुन्हा. म्हणजे सर्वात पहिला मार्ग म्हणजे स्वतःला हे सांगत राहा, तू जाणीव आहेस. एक. आणि ज्याला आपण देव म्हणतो किंवा देवाची उपासना करा म्हणतो ती म्हणजे ह्या जाणीवेची उपासना केली पाहिजे. कोणी करायची? जाणीव. लक्षात. म्हणजे आता ही जाणीवेची उपासना करायची म्हणजे नेमकं काय? संत काय सांगतात ते बघा. देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, निज देव नेणसी मुळी कोण. म्हणजे ज्ञानेश्वरांनी म्हणतात देव देव म्हणून तू फिरतोस, कशाला फिरतोय? फुकट कशाला धावपळ करतात? मग काशी यात्रेला जातात, तिथे जातात, काय धाम करतात, त्रास होतो भरपूर, पण त्यांना बरं वाटतं. कल्पनेतून ते आपण काहीतरी पुण्य मिळवलं असं वाटतं. तुम्ही माथेरानला जाऊन जर मस्त की थंड हवेत बरं वाटलं ते पुण्यच असतं. पण धडपडत बिडपडत अगदी काशी यात्रेला जायला पाहिजे, इथे जायला पाहिजे, त्रास करून घेतात लोक. किंवा कुठे काश्मीरमध्ये कुठे जातात त्या देवीला? वैष्णव डोंगर चढून
दम नकतोय तरी नाही मला वैष्णोदेवीला जायचंय. कल्पना. तू बसल्या जागी जिथे आहेस तिथेच देवाचं स्मरण करायचं. म्हणून देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, निज देव नेणसी मुळी कोण. प्रश्न तू स्वतः देव आहेस, आणखी कोण आहे. आणि पुढे सांगतो देवा नाही रूप, म्हणजे या जाणीवेला रूप नाही. देवा नाही नाव, या जाणीवेला नाव नाही. मग देवाचं नाव घेऊन कसं काय म्हणशील जाणीव. तुला जाणीवच आहे हे कळलं पाहिजे. देवा नाही नाव, देवा नाही गाव. मी कुठच्या गावचा विवचा काय तुम्ही कोकणातले आम्ही देशावरचे हा भानगडच नाही. तिथे जाणीव सर्वव्यापी आहे. म्हणून देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, कोठे काही. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा. आता इथे ज्ञानदेवाने उपदेश केला, म्हणजे सद्गुरूंचा उपदेश. ज्ञानदेव म्हणे काय म्हणतायत, भजे आत्मदेवा, अखंड सेवा करा त्याची. म्हणजे मी म्हणणारं कोण आहे तिथे तुझं अखंड सेवा, म्हणजे अखंड स्मरण तुला जमलं पाहिजे की तुला सतत स्मरण. आता सतत स्मरण यालाच अनुसंधान म्हणतो, अखंड स्मरण. आता अनुसंधान किंवा अखंड स्मरण किंवा त्याला दुसरं सहस्मरण, सहस्मरण की त्याला आठवावं लागत नाही आणि विसरलंही जात नाही. अशी जी स्मरण आहे त्याला सहस्मरण, अनुसंधान, अखंड स्मरण असे शब्द वापरतो. आता प्रत्येक मनुष्याकडे असतं. ते काय असतं, आपलं नाव गाढ झोपेत हाक मारली तरी जराशी जागा ओ म्हणतो आपण. का, सहस्मरण आहे. झोपेत गेलं तरी ज्याला आपल्याला धोंड्या नाव आहे तरी धोंड्या नाव त्याच्या झोपेत पण त्याला आठवत असतं. आम्ही स्मरणात असतं. किंचितशी त्याला धोंड्या म्हणून हाक मारा की जरा मोठमोठा ओरडा की तो करतो. का करतो, धोंड्या जागा होतो. म्हणजे कोण जागा होतं, कधी जाणी जागी होते, पण ती स्वतः धोंड्या समजते. कळलं. इथे ते सहज स्मरण आहे प्रत्येकाकडे. म्हणजे आता पुरुषाकडे मी पुरुष आहे हे का आठवायला लागतं का. आता जो सगळ्यांना मी पुरुष आहे, हो मी पुरुष आहे, आपण म्हणतो हा कवड आहे कोणाच ठेव, हा पुरुषाकडे म्हणायची गरज का, दिसतो पुरुष पुरुष आहे. हे सहज स्मरण आहे माणसाकडे. ते उगीच दाखवलं. म्हणून आता परत गंमत सांगतो, जाणीव आहे जाणीव म्हणून ही सुद्धा विकृती आहे. जसं एखादा पुरुष म्हणून मी पुरुष आहे, का एखादा स्त्री मी स्त्री आहे, हो मी स्त्री आहे, मी सध्या म्हणा काय माहिती कोण आहे, सांगायची काय आवश्यकता आहे. तर आहे तसं जाणीव आहे तर आहेच, ती बोलायची काय गरज आहे. म्हणून दुसऱ्याला सांगू नका, स्वतःला फक्त ते स्मरण देत राहा. लक्षात का स्मरण द्यायला, ते स्मरण दिल्याशिवाय जाणीवला आपण जाणीव कळतच नाही. ती स्वतः देहच म्हणते. सूक्ष्म ज्ञान समजण्यासाठी इथे सतत स्वतःला सांगत राहणं आणि त्या सांगण्यासाठी की ते ज्ञान आत्मसात होण्यासाठी साधनेचा प्रकार आहे. म्हणून साधना म्हणत असताना जाणीवेने जाणीवेची ओळख करून घेणं म्हणजे दिव्य साधना. बोध काय, मी म्हणणारी जाणीव आहे. हे सगळं जीवन जाणीवेच आहे. माझं माझं असं नाहीये. ही जाणीव परत आणखी जाणीवच्या मागे जायचं, पण पहिलं ही जाणीव हे कळलं पाहिजे. म्हणून साधनेतून कोणी कोणाला अनुभवायचं आहे, जाणीव म्हणून जाणीवेनं जाणीवेला अनुभवायचं. आता हे अनुभवणार कसं, कारण ही जाणीव सूक्ष्म आहे, तसं अनुभवता येत नाही. मग त्यासाठी तिला आधार लागतो. आधार कसला लागतो, समोर काहीतरी दिसतं. म्हणजे जाणीचा स्वभाव कसा आहे, जे जे ती पाहते त्याला ती व्यापते. जसं आपण काळोखामध्ये टॉर्च लावली, आपण जंगलातून प्रवास करतो आणि टॉर्च लावले काय होतं, प्रकाश पुढच्या त्या रस्त्यावर पडतो. म्हणजे प्रकाश त्या तेवढ्या रस्त्याला व्यापलं की ते आपल्याला दिसतं. आता आपल्याला दिसतं म्हणजे कोणाला दिसतं, जाणीवेला दिसतं, कारण त्या प्रकाशाच्या आधारे ती पण व्यापते. जाणीव पण जाणीवेचा प्रकाश आहे, परत त्याला आत्मप्रकाश म्हणतो आपण. तो आत्मप्रकाश डोळ्यातून समोरच्या त्या प्रकाशाच्या आधारे, म्हणजे प्रकाशाचा आधार आहे जाणीवेला परत तिथे व्यापण्यासाठी. काळोख झाला तर जाणीव व्यापत नाही, म्हणजे आत्मप्रकाश तो तिथपर्यंत पोहोचत नाही. पण तिथे टॉर्च लावला तर परत समोरचं सगळं दिसतं. जेवढा प्रकाश व्यापलाय, प्रकाशाच्या प्रकाशात हा जाणीवेचा प्रकाश व्यापतो आणि त्याला म्हणते मी पाहिलं, मला दिसलं असं म्हणतो ना. हा मला आता दिसतंय समोर. दिसतं कोणाला दिसतं, त्या जाणीव जेव्हा त्या वस्तूला व्यापते तेव्हा दिसतं. आता डोळ्यातून पाहण्याच्या अंगाने सांगतो, पण एखादी दृष्टी अधू आहे, जाणीव आहे. आता डोळा ही यंत्र आहे, ती यंत्र सुद्धा व्यवस्थित चालत नाही, त्याला कमी रातांधळी माणसं म्हणतो ना, त्यांना दिसत नाही, स्पष्ट दिसत. आतमध्ये डोळ्यामध्ये काय म्हणतात त्याला, मोतीबिंदू.
मोतीबिंब पडल्यानंतर मग मोठ्या प्रमाणात म्हणजे अजिबात धुरकट दिसायला लागतं त्यावेळेला त्याला किती पण प्रकाश पडतो ही जाणीव तिथे व्यापू शकत नाही. प्रकाश टॉर्चचा पडेल पण आत्मप्रकाश तिथून पोहोचल्यानंतर मग त्याला दिसत नाही. कळलं? म्हणजे जाणीवेला डोळा पण व्यवस्थित पाहिजे आणि प्रकाश पण व्यवस्थित पाहिजे, तेव्हा जाणीवेचा प्रकाश तिथे समोरच्या गोष्टीला व्यापतो आणि तेव्हा ते दिसलं असं म्हणतो. म्हणजे हे दिसतं. म्हणून आता इथे आधार काय घ्यायचा आहे, आपण सतत जे पाहतो आहोत ते पाहतो म्हणजे ही जाणीव तिथे प्रत्येक ठिकाणी एका रूपाला पाहून दुसऱ्या रूपाला ती पाहते, म्हणजे डायरेक्ट पाहत नाही. एका रूपाला पाहिलं की तो प्रकाश तिथे ज्ञान ग्रहण करते, अंतर्मनापर्यंत आणून पोहोचवते, मग ती परत दुसऱ्याकडे जाते. आपण एकाच आपण असं सगळीकडे पाहिलं तसं सगळीकडे असं पाहून एकाच वेळा होत नाही, ती एकाला पाहत तेव्हा ते ज्ञान ग्रहण होतं. आणि त्यामुळे ह्या जाणीवेचं जे पाहणं चालू आहे त्या पाहण्याला अनुभवायला लागलो की पाहणारा अनुभवता येतो. जसं ते साधना सांगत असताना श्वासाकडे लक्ष द्या सांगतात, तर श्वासाकडे लक्ष देताना काही श्वास दिसत नाही पण श्वास येतो जातो कळतं. आता श्वास येतो जातो कळतं हे तेही कधी कधी कळत नाही. पहिलं सवयच नसते. काही लोक आम्हाला कळतच नाही श्वास येतो जातो, तू जिवंत श्वास येतो जातोय, मोठ्याने घे श्वास असं वाटावं सांगावं लागतं. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा, हे जाणीवपूर्वक करा. ते करताना मग लक्षात येतं श्वास चाललाय. आता श्वास चालला कोणाला कळलं? जाणीव. ही जाणीव तिथे दृष्टा हा शब्द वापरला, म्हणजे संस्कृत शब्द. कोण आहे? जाणीव म्हणजे पाहणार, पाहतं. ही जाणीव पाहते म्हणून दृष्टा आहे. आणि काय पाहते? दृश्य पाहते. समोर जे दिसतं त्याला दृश्य म्हणतात आणि कोण पाहतं त्याला दृष्टा म्हणतात. लक्षात घ्या. म्हणून त्याला दृष्टा भावातून पाहता, म्हणजे जाणीवने स्वतः हा दृष्टा म्हणजे मी पाहणारी आहे हे कळलं पाहिजे. आता सद्गुरूंचं महात्म्य इथेच सांगतो नेहमी की सद्गुरूंनी अगदी सोपे शब्द आपल्याला सांगितले कळण्यासाठी. पाहणं कळतं की नाही, मग पाहणारा कोण आहे हे शब्द बरोबर समजतो. पण आत्मा पाहतो म्हटलं की आत्मा परत कोण आहे वेगळा वाटतो आपल्याला. कोणता आत्मा वगैरे म्हणजे ही पाहणारी शक्ती तीच आत्मशक्ती आहे. आणि आत्मशक्ती असं तिलाच ब्रह्म म्हणतात. मग यात जाणीवेचं ज्ञान झालं त्याला म्हणतात ब्रह्मज्ञान झालं. लक्षात घ्या शब्द कसे आहेत, आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान. तर हे जी जाणीव आहे ती मुळात अनंत स्वरूप आहे, पण ती देहातून कार्यरत होते तेव्हा ती देहाच्या अपेक्षेत जीवन जगायला लागते. आणि म्हणून देहाच्या अपेक्षेत असलेली जाणीव, ह्या जाणीवेचं अस्तित्व प्रथम ह्या साधनेतून साधकाने समजून घ्यायला पाहिजे की मी म्हणणारी जाणीव ही पहिली पायरी चढल्याशिवाय पुढे परमार्थ सिद्ध होऊ शकत नाही. परमार्थ सिद्ध होण्यासाठी म्हणून हा पहिली स्टेप पाहिजे. पुढच्या स्टेप आहेत पण पहिली स्टेप. आणि हीच जर नाही केली तर महाराज नाही म्हणायचे दिल्ली बहुत दूर आहे. मोठमोठ्या गोष्टी लोक विचारायचे असं काय तसं काय, दिल्ली बहुत दूर आहे म्हणलं. आधी हे समजून घे की तू पाहणारा आहेस हे जाणीवेला कळलं. पाहणार म्हणजे जाणणार आहे. मग तू कानातून ऐकतो तेही पाहतोस, नाकातून गंध जाणतो म्हणजे पण पाहतोस. पंच ज्ञानेंद्रियातून ही जाणीव सतत पाहते म्हणजे जाणते. दृश्य पाहते, ध्वनी ग्रहण करते किंवा गंध जाणते किंवा स्पर्श जाणते किंवा स्वाद चाखते. हे सगळं कशासाठी करते? एका बाजूने ती न कळत स्वतःचं अस्तित्व जाणते आणि तिथे तिला तो आनंद असतो, तो न कळत असतो. पण जर ज्ञानपूर्वक करायला लागला तर ज्ञानपूर्वक हा आनंद चाखता येतो. महत्वाचं लक्षात ठेवा. इथे अभ्यास हा बहिर्मनानेच करायचा आहे. अंतर्मनाला अभ्यास म्हणजे बहिर्मनाच्या द्वारे अंतर्मनात हे ज्ञान मुरवत राहणं. जितकं ते मुरवत जाईल तेव्हा अंतर्मनाचं शुद्धीकरण व्हायला लागतं आणि मग अंतर्मन बहिर्मनाला साथ द्यायला लागतं की दोघांचा एकच भाव होतो, आहे ती जाणीव. कारण हे जाणीव अंतर्मन बहिर्मन एकाच जाणीवचे दोन भाग आहेत, वेगळं परत काहीच नाही. म्हणजे इतकं बघायला गेलं तर असं कसं असे बऱ्याच लोकांना प्रश्न पडतात. माझंच मला कळत नाही ह्याचा कसा अर्थ? झोपेत तुला कळत नाही तेच माझं मला कळत नाही. म्हणजे हे अंतर्मन जे आहे त्या अंतर्मन जे हे ज्ञान मुरायला लागलं की तिथे आत्मज्ञान प्रगट झालं म्हणतो आपण. कारण अंतर्मन तसं साथ द्यायला लागतं त्या ज्ञानात. म्हणून ही साधना आहे ते जाणीवेने जाणीवेचं अस्तित्व जाणण्यासाठी हा अभ्यास करायचा. आणि त्यासाठी एकमेव मार्ग आहे तो म्हणजे सद्गुरूंचा संघ असला पाहिजे. बाकी तुम्ही किती ग्रंथ वाचा,
हे ज्ञान कळण्यासाठी ग्रंथ हे पूरक पोषक आहेत. ज्यावेळेस हे ज्ञान कळेल आणि मग ग्रंथ वाचा, सगळं त्या ग्रंथात काय सांगितलं ते कळेल. मग भागवतामध्ये कोणतंही प्रकरण वाचा, त्यांनी तेच सांगितलेलं असतं की हे सगळं जाणीव आहे, म्हणजेच आत्मतत्व आहे, म्हणजेच ब्रह्म आहे. तर ते त्याचं हे सगळं कार्य झालं. म्हणजे प्रत्येक मनुष्याचं जीवन म्हणजे काय, ते जाणीव जीवन जगते आहे. आणि त्या जाणीवेचं अस्तित्व ह्या जाणीवेला कळलं पाहिजे. म्हणून श्वासाकडे लक्ष द्या म्हटलं होतं. श्वासाकडे ते बघता बघता काय होतं, जाणीव श्वासाला पाहता पाहता प्रथम अंतर्मनातून अनेक विचार निर्माण यायला लागतात. विचार करत नाही तर विचार येतात. आता जसे विचार यायला लागले आणि मग ते आपल्या विचाराकडे आपण पटकन वळतो. कारण जाणीवेला विचार करणं आणि विचारातून राहणं हा जाणीवेचा स्वभाव आहे. जाणीवच विचार रूपाने स्फुरते. एक तर ती जाणीवपूर्वक करते तेव्हा बहिर्मनातून विचार करते, असं करूया तसं करूया, इथे जाऊया, ते प्लॅनिंग जे चाललेलं तो विचारच असतात. पण अंतर्मनामध्ये ज्या भावना आहेत, अंतर्मनामध्ये ज्या ज्या निर्णय कल्पना भावना धारणा आहेत, त्याच्याद्वारे ही जाणीवेमधून विचार स्फुरत असतात. म्हणून साधनेला बसल्यानंतर ही जाणीव साधनेला बसली आहे असं म्हणून मी साधनेला बसतो म्हटलं तर बेस चुकला. या जाणीवेला साधनेला बसायचं आहे. कारण ही जाणीव आहे हा भाव प्रथम साधकाने धरला, कळला नाहीतरी लक्षात. मी काय साधनेला बसला, कोण बसतं, हे जाणणारी शक्ती ही साधनेला का, कारण तिला आपलं अस्तित्व अनुभवायचं म्हणून, तिला अजून अनुभवता येत नाही म्हणून. आणि हे अनुभवताना श्वासाकडे लक्ष देताना जाणीवेचा म्हणजे अंतर्मनाचा स्वभाव आहे, त्याच्यावर अनेक विचार यायला लागतात. आणि अनेक विचार आले की तिथे लक्ष द्यायचं नाही. म्हणजे पूर्वीच्या गोष्टींतलं आता मी उदाहरण समोर लक्षात आहे. एखादा साधू साधनेला बसला की तिकडे वरचा इंद्रदेवाला मत्सरायचा, अरे हे माझं म्हणजे मी पण त्या इंद्राकडे पण माझं राज्य घेईल, माझं सिंहासन घेईल असं म्हणायचे ना. मग तो अप्सरांना पाठवायचा. मग त्या अप्सरांना नाचायचा विचारायचा. म्हटलं की ह्याची लगेच हा डोळे उघडले की हा ह्याची गेली तपश्चर्या, तो अप्सरांच्या मागे लागायचा. ही कल्पना आहे. हे विचार येतात ह्याच अप्सर आहेत, कळलं ना. म्हणजे आता विश्वामित्र मेनका आली वगैरे ह्या गोष्टी सांगितल्या त्या म्हणजे त्याची तपश्चर्या भंग. अरे तपश्चर्या भंग कशी होईल, की मेनका पण जाणीव हा पण जाणीव, तपश्चर्या काय हे जर त्याला कळलं, मेनका हे जाणीव मी पण जाणीव, तपश्चर्या भंग कुठे झाली. पण हा बोध कळत नाही लोकांना. पण इथे विचार ज्यावेळेला आपल्याकडे येतात ह्या सगळ्या अप्सरा असतात. त्यांना येऊ द्या, त्यांच्याकडे बघू नका, त्यांना काय धिंगाणा घालत. तुम्हाला फक्त श्वासाकडे बघायचंय. ह्या जाणीवेला जेव्हा ही अवस्था समजायला लागते की फक्त तिला श्वासच कळतो आणि श्वासाकडेच लक्ष, म्हणजे एकाग्र अवस्था येते. इथे लक्षात घ्या, सहज जाणीवपूर्वक नाही, आपण फक्त तो अभ्यास करत बसला. किती वेळ अभ्यास, जोपर्यंत मन स्थिर होत नाही, शांत होत नाही, तो करत बस. कोणाला 5-10 मिनिटं लागतील, 25 मिनिटं लागतील, अर्धा तास लागेल. मग कधी कधी असं होतं की ती मग तिथे ते रमावण व्हायला लागतं. जाणीव नुसतं श्वास पाहते, स्वतःला पाहते. मग कोण पाहतं, जाणीव पाहते, कोण पाहतं जाणीव. जाणीवेला हा जाणीवेचं आकलन व्हायला लागलं की तिथं आनंद होतो, तो पण आनंद नसतो. श्वासाकडे बघून काय आनंद होणार, तो दिसतच नाही, कळलं. श्वास निराकार आहे किंवा अदृश्य आहे तसं बघायला लागलं. पण स्पर्शाच्या द्वारे कळतो, स्पर्शाला कळतो, डोळ्याला दिसत नाही. पण जेव्हा जाणीव तिथे त्या श्वासाच्या येण्या जाण्याकडे स्थिर व्हायला लागते आणि ते श्वासाला जाणते म्हणताना ही श्वासाला कोण जाणताय, ती जाणीव जाणते. मग हे जाणीवेचं अस्तित्व ह्या श्वासाच्या आधारे जाणीवेला घेता येतं. आणि हे जेव्हा घेता येतं तेव्हा तिला कळतं, रे आहे ती जाणीव आहे, ती जाणीव आहे. लक्षात घ्या, मी जाणीव म्हटलं तरी चुकणार, कारण मी म्हटलं की देह मी हा भाव आपल्याकडे येतो. म्हणून इथे हे जाणीवपूर्वक करायला पाहिजे की ही जाणीव आहे. आणि अंतर्मनाच्या द्वारे इतर गोष्टींच्या ठिकाणी आपलं मन वर खाली होतं की नाही. प्रपंच आहे, प्रपंचामध्ये निर्णय गोष्टी चांगल्या वाईट येतच राहणार. मग त्याच्यातून सुटका करायला काय केलं पाहिजे, आधी जाणीवेचा अभ्यास केलाच पाहिजे, बरोबर. पण त्याचबरोबर सद्गुरू भक्ती केली. इथे सद्गुरू भक्ती महत्वाची आहे. इथे सद्गुरू भक्ती म्हणजे परत एक लक्षात ठेवायचं, सद्गुरू ही व्यक्ती नव्हे तर ती अनंत स्वरूप शक्ती, म्हणून त्या सद्गुरूचं रूप पाहायचं, महत्वाचं मुद्दा. व्यक्ती म्हणून पाहाल तर गुण अवगुण सगळे दिसतील. कोणीही व्यक्ती गुणवंत आहे, 100% गुणवंत असं नाही, लक्षात. मग तुम्ही त्याला देव म्हटलं, इंद्राकडे पण मी म्हटलं अहंकार होता, आता इंद्रपद घेतील म्हणून तो अप्सरानं पाठवा, अशी गोष्टी असेल. खरी कल्पना, असा इंद्र वगैरे कोण बसलेला
नाही. हे सगळं जे आहे ते ही जाणीवेचं ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या जाणीवच आहे हे कळण्यासाठी गोष्टी निर्माण केल्या सामान्य आहे. पण तिथे पण गोंधळ घातला सगळ्यांनी, कळलं ना. कारण हे सूक्ष्म ज्ञान कळायलाच कठीण पडतं आणि म्हणून सद्गुरूंची भक्ती केली पाहिजे. सद्गुरूंची भक्ती म्हणजे काय, परत लक्षात घ्या. जसे सद्गुरू जीवन जगतात तसं मला जीवन जगायचंय, ही भक्ती आहे. सद्गुरू हे चैतन्य भावातून म्हणजे जाणीवच आहे ह्या भावातून जीवन जगतात. त्यामुळे सद्गुरू जेव्हा ते बोलतात ते जाणीवच आहे किंवा दिव्य शक्तीच आहे या भावातून बोलत असतात आणि शिष्य हा देहभावातून ऐकत असतो आणि त्यामुळे त्याला ते कळण्यामध्ये जरासा दोघांचे फरक पडतो ना, फ्रिक्वेन्सीमध्ये फरक पडतो. म्हणजे रेडिओ आपण लावायला जातो तर फ्रिक्वेन्सी चुकली तर मध्ये खरकार 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 आवाज येतो की नाही, तसं खरकर खरकर सुरू होते मध्ये. पण जेव्हा सद्गुरूच्या प्रती शिष्य शरणागत होतो की सद्गुरूंनी जे सांगितलं मला आत्मसातच केलं पाहिजे, म्हणून तिथे सद्गुरूंचा आधार हा सर्वात महत्वाचा आहे. लक्षात ठेवा, सद्गुरूंचं मोठेपण नाही, तुम्हाला मोठं होण्यासाठी सद्गुरूंचं मोठेपण आपल्याकडे जागृत करावं लागतं. सद्गुरूंचं मोठेपण दिलं म्हणजे सद्गुरूंना बरं वाटतं. सद्गुरूंना काय फरक पडत नाही, तुम्ही मोठा म्हण का खोटा म्हण. कोणी म्हणतात खोटा आहे तो, असंही म्हणू शकतात, म्हणतात. ज्ञानेश्वर माऊलीनं म्हटलेलं आहे, तुकाराम महाराजांना म्हटलेलं आहे, कोणाला नाही म्हटलंय. तर तिथे मोठेपण खोटेपण हे सद्गुरूंकडे नसतं, शिष्याकडे तो भाव असला पाहिजे की बाबा त्यांच्यासारखं ते जसं जीवन जगतायत, सतत आनंदाने अगदी सगळ्या गोष्टी हसून खेळून स्वीकारत असतात, तशी अवस्था येण्यासाठी आपण जाणीवच आहोत हे पक्क झाल्याशिवाय होऊ शकत नाही. म्हणून शब्दाने कळलं म्हणजे ज्ञान झालं नव्हे. परत लक्षात, तो हे सगळं ज्ञान अंतर्मनात पोचलं पाहिजे, आत्मसात झालं पाहिजे. त्यासाठी जाणीवच आहे, जाणीवच आहे. दुसरी गोष्ट साधना. आता जे सांगितले, जे जे पाहतं ते कोण पाहतं, जे जे करतं कोण करतं, स्वतःला प्रश्न आहे कोणामुळे चाललंय. तर ही जाणीव आहे आणि ही जाणीव कोणाची आहे तर ती सद्गुरूंची आहे. सद्गुरूंची का, कारण सद्गुरू हे ज्ञान देत आहेत, दुसरं कोणी ज्ञान देत नाही. आई वडील भाऊ काका मामा हे ज्ञान देऊ शकत नाही. आपलंच खरं अस्तित्व जाणायचं, जे जाणीवेचं अस्तित्व जे जाणलं पाहिजे हे सद्गुरूच देत असतात. म्हणून सद्गुरूंशिवाय दुसरं कोणी शिष्याच्या जवळ नाही. जरी तो देहातून ती जाणीव कार्यरत असेल तरी ती सद्गुरूंना शरणागत झाली पाहिजे. सतत येता जाता सद्गुरू स्मरण का झालं पाहिजे, कारण सद्गुरूंचं रूप दिसतं म्हणून ते स्मरण करायला सोपं असतं आणि त्या रूपाच्या आधारे हे ज्ञान आपल्याला आत्मसात करायचं आहे. म्हणून सद्गुरूंसारखं व्हायचं. आपल्याला म्हणजे ते ज्या अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की लोह परिसाची न सहाय उपमा सद्गुरू महिमा आघात. म्हणजे लोह परिसाची उपमा काय दिली जाते, परीस ज्या लोखंडाला स्पर्श करतो त्या लोखंडाचं सोनं होतं, पण लोखंडाचा परीस होत नाही. पण सद्गुरूंचं ज्ञान जेव्हा शिष्याला स्पर्श करतं तेव्हा तो शिष्य सुद्धा सद्गुरूंसारखा चैतन्य भावात जीवन जगायला लागतो आणि ते त्याचं सोनं आहे. म्हणून त्याचं सोनं म्हणजे परीस हे लोखंडाला सोनं करू शकतं पण परीस करू शकत नाही. म्हणून न साय उपमा, त्याची उपमा बरोबर नाही असं तुकाराम महाराज म्हणतात. त्यासाठी की इथे सद्गुरूंच्या ज्ञानातून शिष्य सुद्धा सद्गुरू पदालाच सद्गुरू पदाला मी कुठच्या पदाच मोठा कोटा झालं नाही. लक्षात, सद्गुरू पद म्हणजे ह्या जाणीवच आहे की हे चैतन्याचं जीवन आहे. हा सहज भाव सहज व्हायला पाहिजे. पुन्हा पुन्हा सांगून 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 त्या प्रत्येक चाला म्हणजे चाले हे शरीर कोणाची असत ते असं जे अभंग आहे, कोणच बोलते हरी म्हण देखवी ऐकवी एक नारायण. त्याचे भजन चुकू नका. कोणाचं भजन चुकू नका, नारायणाचं भजन चुकू नका. म्हणजे कोण जाणीव त्याचं भजन चुकू नका. लक्षात घ्या, प्रत्येक अभंगामध्ये मार्गदर्शन संतांनी केलंय. चाले हे शरीर कोणा कोणाच्या सत्याने चाललंय शरीर, ही जाणीव म्हणून शरीर चालतं ना. कोणाच्या सत्याने ते बोलतं, ही जाणीव म्हणून बोलतं ना. कोणाच्या सत्याने बघतं, ही जाणीव म्हणून बघतं ना. म्हणजे देखवी ऐकवी एक नारायण. म्हणजे ह्या शरीरातून ही जाणीव आहे तो नारायण आहे आणि ते नारायण आहे. म्हणजे ही जाणीव आहे. नारायण म्हणजे ह्याचा अर्थ काय, ती दिव्य जाणीव आहे, दिव्यत्व आहे. कळत नाही पण ते दिव्यत्व आहे. आणि दिव्यत्व कधी कळेल, सतत सद्गुरूंच्या सतत प्रबोधन ऐकावे लागतात, सद्गुरूंचेच ग्रंथ वाचले पाहिजेत. असं मी म्हणून सद्गुरूंचे ग्रंथ का, जोपर्यंत जाणीव आहे कळत नाही तोपर्यंत इतरांचे ग्रंथ वाचायला जाऊ नका. कारण
प्रत्येकाची बोलण्याची भाषा, समजून सांगण्याची भाषा वेगळी आहे. सगळे एकच सांगतात, पण त्यांची उदाहरणं म्हणा किंवा त्यांच्या बोलण्याची पद्धत म्हणा ती जर वेगळी असेल तर नवीन माणसाला ते कळायला कठीण पडतं. जिथे सद्गुरूंची भाषा कळायला लागली, मग सद्गुरूंचं बोलणं कळायला लागतं आणि सद्गुरू कशापर्यंत बोलतात हे कळलं की त्या शिष्याला ते सोपं पडतं. म्हणून बाकी इतर संत कनिष्ठ हे श्रेष्ठ असाही भाग समजायचं काही कारण नाही. की जे भाषा म्हणजे नेहमीचा आपला ज्यांच्याशी संबंध येतो, म्हणून सद्गुरूंशी सतत संबंध असला पाहिजे शिष्याला. तो जर संबंध नसेल तरी ते ज्ञान मुरत नाही. कारण अंतर्मनामध्ये मुरण्यासाठी सतत सद्गुरू स्मरण, सद्गुरूंचा संग, सद्गुरूचा सहवास आणि त्याच्यातून ज्ञानाचा अभ्यास, त्याच्यातून असलेली साधना. बघा, एका बाजूनी मनन पाहिजे. काय सद्गुरू ज्ञान दिलं, कोण आहे, जाणीव. असे मनन म्हणजे मनात पुन्हा पुन्हा धरलं म्हणजे मनन, जाणीव. आणि हे मनन धरता धरता आतमधून जेव्हा आपल्याला मी म्हणून जेव्हा वाटतं की आहे म्हणून जे वाटतं तिथे लक्ष गेलं की ते चिंतन सुरू झालं. ते मननाचं रूपांतर चिंतनात होतं, म्हणजे अंतर्मनात ते मुरायला. म्हणून मनन पाहिजे, चिंतन पाहिजे, सद्गुरूंची प्रबोधनं म्हणजे शुद्ध श्रवण पाहिजे. म्हणजे सद्गुरूंचीच प्रबोधनं ऐकली पाहिजेत. का? कारण ते परिपक्व होईपर्यंत नंतर तुम्ही 10 ठिकाणी फिरा. एकदा परिपक्वता कळली, ज्ञान कळलं की मग प्रत्येक जणाचा जो सांगण्याचा जो वेगळ्या वेगळ्या शब्द आहेत किंवा वेगळ्या पद्धतीने वर्णन आहेत त्याचा आनंद घेता येतो. तिथे आपण हे नाही होणार, म्हणजे कन्फ्यूज होत नाही, गोंधळात नाही पडत. पण इतर वेळेला माझा नवीन साधक गोंधळात पडू शकतो, म्हणून त्याने जाऊ नये, एवढंच आहे. बाकी श्रेष्ठ कनिष्ठ हा भाग तिथे नसतो. म्हणून आपले सद्गुरू पण सांगायचे की बाबा माझी पुस्तकं वाचा. माझी म्हणजे तो मीपणा नव्हता, देहाच्या अपेक्षा सांगावं लागतं की किंवा जीवनविद्येची पुस्तकं वाचा. पण बऱ्याच लोकांना कसं व्हायचं, मला माहिती आहे, माझे एक चांगले होते, त्यांनी मग आत्मज्ञानाचे गुरु केले. बघा यांचं हे 10 लोकांना वाटून मोकळे झाले. ते असे उत्साही असतात काय साधक. त्यांची भाषा कळते आपल्या डोक्यात न जातं, कारण त्याच्यामध्ये सूक्ष्मदेह, कारणदेह, महाकारणदेह अशी जी सगळी कारणं जीवनदेहाने हे सगळं सांगितलंच नाही. जीवनदेहाच्या याच्यामध्ये स्थूल देह, सूक्ष्मदेह, कारणदेह, महाकारण 4 देह सांगितले जातात. त्याला सद्गुरूंनी काय सांगितलंय, बहिर्मन, अंतर्मन, शुद्ध मन, दिव्य मन. म्हणजे सोपं सद्गुरूंनी सांगितलं जे तुम्हाला समजेल. आता हे समजायला पण कठीण आहे, समजलं म्हणजे लगेच समजत नाही. पण त्याला मनाच्या अपेक्षा नाही. स्थूल देह म्हणजे काय, बहिर्मन. सूक्ष्मदेह काय म्हणजे अंतर्मन. अतिसूक्ष्म म्हणजे स्थूल देह, सूक्ष्मदेह, कारणदेह, महाकारणदेह म्हणजे दिव्य मन किंवा शुद्ध मन, दिव्य मन. असे सगळे जे सांगितलं जातं त्याला त्याने तो समजण्यासाठी सद्गुरू विषय म्हणून त्याने कधी जीवनविद्येत कुठच्याही पुस्तक आहे उल्लेख, फार थोडा उल्लेख आहे. सूक्ष्मदेह, आपलं स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण देह हा जो आहे तर दिव्य मनाला महाकारण देह, शुद्ध मनाला कारण देह. त्याच्या पुढे जे आहे ते सूक्ष्मदेहाला अंतर्मन, त्याच्या पुढे जायला गेलं तर स्थूल देह म्हणजे बहिर. लक्षात घ्या. म्हणजे एक सद्गुरूंकडूनच ज्ञान घेतलं तर तुम्हाला समजेल. ना तर आता आत्मज्ञानाची गुरु किल्ली वाचली बऱ्याच लोकांनी, माझ्याकडे पण आणून दिलं होतं. म्हणजे त्यांना हौस होती, चांगले विचार, रस्ते चांगले आहेत. पण त्यांना वाटतं अरे आत्मज्ञान सगळ्यांना मिळालं, पण आत्मज्ञान असं मिळत नाही. नुसती वाचून मिळाले असतं बरं झालं असतं. त्यांना किती मिळालं मला माहित नाही, पण त्यांनी विचारांनी प्रयत्न केले की हा जो भाग आहे जीवनाचा तिथे सद्गुरूंशिवाय 10 लोकांना विचारण्याची गरज नसते. परत लक्षात, सद्गुरूंनाच विचारावं लागतं आणि सद्गुरूंकडनंच सगळ्या गोष्टीचं विश्लेषण करून घ्यावं लागतं. नाहीतर तिथे जरासं इकडचं तिकडे फरक झाला की माणसं जराशी साधना तुमची बदलली तरी तुम्हाला गोंधळ होणार. हे काय नवीन सांगतात परत असं होतं. आता साधं नामच म्हणत सांगितलं विठ्ठल नंतर म्हणा रामराम म्हणा. अरे आधी विठ्ठल म्हणा, आधी रामराम कशाला म्हणायला सांगतात. तू विठ्ठल मग राम म्हणजे जाणीवच आहे हे कळलं की चालत. तर त्याच्यावर मग लोक वाद घालतात, अरे सद्गुरू विठ्ठल नाम सांगलं तुम्ही रामराम कशाला म्हणता, कळत नाही म्हणून म्हणतात. मोठमोठे लोक तुम्ही विठ्ठल कशाला म्हणता, आपल्याला विठ्ठल झालं राम कशाला म्हणायचं. अरे विठ्ठल भाव म्हणजे तू जाणीव आहे हा भाव देण्यासाठी एक शब्द दिला सद्गुरूंनी. मग तो त्याच्याऐवजी तू राम म्हटलं पण काही फरक पडत नाही का, हा पाप आहे असं लोकांना वाटतं. आणि अशा गोष्टी पण आहेत. अशा गोष्टी जेव्हा आपण ऐकतो त्यावेळेला आपल्याला आणखीन पक्का होतं की एकदा एक रामदासांचा भक्त होता. हा रामदासांचा भक्त, तो शिष्य होता. तर तो एकदा रामदास नाही मला तुकारामांकडे जायचं.
तर ते म्हणाले तोंडात पाणी घे, चुळभर दगडावर टाक. तर चुळभर दगडावरती तर राम हा शब्द तिकडे गेला, म्हणजे यांचे तोंड राम गेलं आणि तुकारामाकडे गेलं. असं काही नाहीये, कळलं ना. पण ह्या गोष्टीतून लोक कन्फ्युज, म्हणून एकाकडे जायचं असतं आणि त्याच्यातून शुद्ध ज्ञान घ्यायचं आहे. नाहीतर हे जे शुद्ध ज्ञान आहे म्हणजे हे ज्ञान आहे, विज्ञान आहे, खरं सायंटिफिक आहे. पण त्याला जेव्हा अंधश्रद्धेचं किंवा निरनिळ्या गोष्टीने कन्फ्यूज होतो माणूस, तेव्हा त्याचा परत परमार्थ वाहून जातो. म्हणून एकाच सद्गुरूंकडनं पुन्हा पुन्हा विचारून, कारण हे ज्ञान जरी शब्दाने कळलं तरी अंतर्मनात ते मुरण्यासाठी वेळ लागतो, म्हणजेच आकळण्यासाठी वेळ लागतो. आकळायला लागतं म्हणजे अंतर्मनाला गेलं की ते आकळतं, म्हणजे स्पष्ट लक्षात येतं. आणि म्हणून प्रत्येक कृतीमध्ये सहज स्मरण असेल पाहिजे. कोण आहे तर जाणीव आहे, कोण आहे तर ब्रह्म आहे, कोण आहे तर चैतन्य आहे. एकाच अर्थाने लक्षात घ्या, नावं वेगळी सांगतात तेच आहे. आणि म्हणून एकच साधना जर जमली तरी चांगली. पण सद्गुरू ज्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सांगतात ते मुद्दामून का सांगतात, की जसं परीक्षेमध्ये मुलांना एकाच, बऱ्याच मुलांचा अभ्यास कसा असतो, एकाच पद्धतीने प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर पटकन देतं. पण त्याच प्रश्नाला उलटा काहीतरी विचारलं, दुसरे शब्द इकडून तिकडून फिरवले, मुलं कन्फ्युज, हे काय विचारलं, म्हणजे त्याला ते ज्ञान परिपक्व झालं नाही म्हणून तो कन्फ्युज होतो. तसं सद्गुरू वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सांगतात, की कारण त्याला ते ज्ञान आत्मसात करण्यासाठी एकच सद्गुरू जेव्हा विविध पद्धतीने सांगतो तेव्हा त्यांना विचारून परत ते ज्ञान पक्क करायचं असतं. म्हणून इथे सद्गुरूंचा संग पाहिजे, सद्गुरूंवरती नितांत श्रद्धा पाहिजे. सद्गुरू म्हणजे ते अनंत चैतन्य स्वरूपच आहे, ज्याला परमात्मा आपण म्हणतो. त्याची ओळख म्हणजे फक्त सद्गुरू रूपात धरता येते. आणि त्या ठिकाणी धरून ते जे सांगतात त्याप्रमाणे आपल्याकडनं ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. म्हणजे जाणीवच आहे, स्वतःला रात्रंदिन आपल्याला हा घोषा लावला पाहिजे. म्हणजे त्यासाठी अभ्यास करावा लागतो. लक्षात घ्या, अभ्यास, आणि तो इतका सोपा नाही. पण हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत माणसं सगळ्या दृश्य जगतामध्ये गुंततच राहणार. आणि हा गुंता सोडवायला सद्गुरूंशिवाय दुसरा कोणी त्राता नाही. उद्धारा जगद्धारा असं जे म्हटलं ना, देई सर्व असावर, जे म्हणजे ते आपण या सद्गुरूंनाच, म्हणजे त्या चैतन्य स्वरूप सद्गुरूंना आपण सांगतो की जो हा उद्धार करणार आहे आपला, त्यांना आपण प्रार्थना म्हणतो की सर्वांना हे ज्ञान दे. उद्धारा जगद देई सर्व असा वरवर काय द्या की हे सहज स्मरण प्रत्येकाच्या जीवनात राहून दे. म्हणून हे सतत आपल्याला चिंतन पाहिजे. आणि आणखीन पुढे भरपूर आहे, पण पहिला आधी जाणीव हे कळल्याशिवाय पुढच्या गोष्टी, म्हणजे नुसत्या हे आधी नाही कळलं आणि सगळ्या 10 गोष्टी कळल्या पाहिजे ह्याच्या मागे आपण धावतो आणि काहीच होत नाही. म्हणून पहिलं एकच लक्षात घ्या, प्रत्येक मी म्हणणारी जाणीव आहे आणि जाणीवेचं सगळं कार्य आहे. इथे दुसरा काही भेद नाही, काही नाही. सगळीकडे तुम्ही जाणीव म्हणून पाहायला लागला की सर्व आपणच, हे आपणच आहोत. आपण म्हणजे जाणीवेच्या अंगाने सर्व आपण आहोत. सगळे मिळून आपण एक, हा जो भाव आहे तो तिथे प्रगट होईपर्यंत हा अभ्यास पहिला झाला पाहिजे. त्याच्यानंतर पुढच्या गोष्टी आहेत, नाही असं नाही, पण हा बेस तयार होत नाही तोपर्यंत पुढे जाण्यात काही अर्थ नसतो. म्हणून प्रत्येकाने हा अभ्यास मनापासून हा करावा. वेळ फुकट घालवू नये. किती वेळ उरलाय हे कोणाला माहित नाही. म्हणून जो वेळ आहे त्या वेळेत हे ज्ञान आत्मसात झालं पाहिजे. तेव्हापर्यंत नाही झालं तर मग किती वेळा जन्म यावे, किती वेळा व्हावे फजित, असं जे तुकाराम महाराज म्हणतात तो भाग असतो. म्हणून इथे वेळ किती आहे माहित नाही, वेळ थोडा आहे म्हणायचं. म्हणून पुन्हा 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 तिथे जास्तीत जास्त लक्ष देऊन हा अभ्यास आपल्याकडनं झाला पाहिजे. आणि त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. अंबानी असा, अदानी असा, कोणी असा, जर हे ज्ञान नाही मिळालं तर हे सगळं इथेच घेऊन ते सोडून जाणार. कळलं ना, त्यांचे भविष्यात ते चालत काय चालायचे. पण जो ज्याला हे ज्ञान आहे तो मग पुढच्या जन्मात कोण होईल देव जाणे. ओके, तर आता हे आपल्याला पुढचा जन्म सोडा, पण ह्या जन्मातच आनंदाने जीवन जगायचं आहे. आणि त्यासाठी हे ज्ञान आत्मसात झालं पाहिजे. आणि त्यासाठी ह्या सगळ्या 3 गोष्टी महत्वाच्या ते सांगितलं त्या आत्मसात झाल्या पाहिजे. एवढंच लक्षात आहे. सद्गुरुनाथ महाराज की जय. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव.
सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.